नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनल मध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। अशी आहे आमदार सुनील शेळके यांनी 9 तारखेला नागपूर येथे जी पत्रकार परिषद पत्रकारांच्या माध्यमातून जी माहिती माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब आणि महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला जी माहिती दिली, ही माहिती अतिशय खोट्या प्रमाणात त्यांचा चुकीच्या उद्देशाने ती माहिती सगळी त्यांनी दिलेली आहे। तर ही चुकीची माहिती ही दिल्यामुळे आमदार सुनील शेळके हे जागा मालक, कंपनी व तुमच्या सगळ्या कामगारांची जाहीर लेखी माफी मागून आमदारकीचा राजीनामा देणार का, हे माझं आमदार सुनील शेळके यांना विचारणं आहे। त्यांच्या नागपूरमध्ये ज्यांनी ती फीज घेतली त्यामुळे त्यांच्याकडून असं सांगितलं वनीकरणाच्या जागेत काहीतरी या कंपनीचं बांधकाम आलं ते PMRD करून पाडण्यात येईल। नाही, वनीकरणाच्या जागेत बांधकाम नाही, तुम्हाला एनए आणि त्या सगळ्याची आता मी मॅप्स आणि सँक्शन प्लॅनच दाखवले। येस, त्याच्यामध्ये काही बदल झालेले आहेत, त्याची मी टेक्निकल कारण सुद्धा सांगितली की हे बदल जनरली इंडस्ट्रीमध्ये होत असतात आणि त्याची कारणे दिली आणि त्याला काय प्रोसेस असते ही खूप रेग्युलर आणि नॉर्मल प्रोसेस आहे। तर ती तुम्हाला मी सगळ्यांना सांगितली की काय नाही, मला काय माहिती ते त्यांना विचारायला मी सांगितलं, त्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत, मला जेवढी माहिती आपण अनेक आरोप केलेत आपण, नक्की काय कारण? नाही, मी अनेक नाही केले, मी 2-3 आरोप केले की इंडस्ट्री कशा पद्धतीने ते बघतायत इंडस्ट्रीकडे, त्यांनी इंडस्ट्रीकडे बघायचा दृष्टिकोन बदलला पाहिजे। मावळामध्ये जी लोक डेव्हलपमेंट आहेत त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे। स्वतःची राजकीय पोळी वेगळी कारणं देऊन त्यांनी भाजली नाही पाहिजे, अशासाठी हे आमदार करतात नाही। त्यांना विचारायला काय त्यांना इंटेन्शन त्यांना विचारायला लागेल। तुमच्या माहितीनुसार काय नाही सांगता येत त्यांचं इंटेन्शन, मी नाही बघत, त्रास का देते? मी आजपर्यंत त्यांचं इंटेन्शन काय केलं निवडणूक कसं करायला काय नक्की नाही, मला नाही सांगता येईल। त्यांच्या डोक्यात काय राग त्यांना माहित, जर तुम्ही मानलं की हसमुख असतात ते नेहमी, त्यामुळे राग काय मला माहित नाही त्यांच्या सध्या आपण बघतो की अनेक तरुणांना जे आहे ती गरज त्यांच्या ह्या वर्तणुकीने होत आहे असं माझं मत आहे। मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यामध्ये मीडियाला स्टेटमेंट दिली होती की महाराष्ट्रातले 4 आमदार हे उद्योगांना अडथळा येईल, उद्योगांना त्रास होईल अशा गोष्टी देतात, ते त्यांच्या कानावर घेतल्या जातात। त्यानुसार त्यांनी माध्यमांना सांगताना त्या 4 आमदारांची नावं सांगितली। मावळचे आमदार आणि मावळ, कर्जत, उरण ह्या इंडस्ट्रियल बेल्ट मध्ये आहेत। मावळचा जर इतिहास पाहिला तर अनेक कंपन्या गेल्या 40 वर्षामध्ये अनेक प्रकल्प मावळातले गेलेले आहेत। राजकारणाचा पण काही राजकारण्यांच्या शिरकावामुळे त्याला पायबंद घालता तुम्ही हे जर प्रकरण राजकीय वळणावर जाता तर याला तुम्ही आता टॅकल कसं करता? मला एकच मुख्यमंत्री साहेबांना आम्ही आता सेशन झाल्यावर आम्ही त्यांची वेळ घेतोय, त्यांना भेटायची वेळ घेऊन आम्ही भेटणार आहे। ते सविस्तर आहे माहिती आहे, हे सगळं सांगणार, कारण की त्यांच्या बाईटमध्ये पत्राच्या माध्यमातून त्यांनी जी माहिती दिली त्यात ऐकलं की ते मुख्यमंत्री साहेबांना भेटले, त्यांनी माहिती सांगितली। तर आम्ही साहेबांची वेळ घेऊन आमचं म्हणणं मांडणार आहोत त्यांच्याकडे। आणि राहिला उद्योगधंदे ज्या पद्धतीने डिस्टर्ब होत आहे, कुठंतरी बदललं पाहिजे। आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की उद्योगधंद्यांच्या डोक्यावरती प्रशासनाचा हात असला पाहिजे, राजकीय नेत्यांचा। राजकीय नेत्यांचा जर हात उद्योगधंद्यांच्या डोक्यावरती गेला तर सगळं सोशल इकॉनॉमिक जे आहे सगळं डिस्टर्ब होणार। ही परदेशातल्या गुंतवणुकी यावेळी पाणी, हवा, कामगार, जमीन एवढं पाहिलं जातं की राजकीय परिस्थिती, राजकीय शांतता या सगळ्या गोष्टी आंतरराष्ट्रीय स्तरावर केल्या। त्यामुळे आम्ही त्यांना अंदाजे, मला एक्झॅक्ट आकडा आठवत नाहीये, तुम्ही मागितलं मी बीजीच्या फोटो सहित तुम्हाला देईल। 53 कोटीच्या आम्ही बँक गॅरंटी त्यांना इथं दिलेल्या होत्या। या कंपन्या तुम्ही या साईडला या, इथं टाका, इथं रोजगार हे करा। त्या भागामध्ये आज 1000 पोती धान्य सुद्धा उगवत नव्हतं। तिथूनचे स्थानिक भूमिपुत्र नेते, सरपंच मॅडम आहे, ते सगळे उपस्थित आहेत। 1000 पोती धान्य सुद्धा त्या भागामध्ये उगवत नसत, तिथं रोजगार आणले, ही आमची चूक झाली का, या ह्याच्यावरती आम्ही आलो। आता कळेगाव MIDCची अशांतता राजकीय त्याला हे जे आता स्वरूप येत चाललेलं आहे, याचा आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार किंवा त्या क्षेत्रावर काय गंभीर परिणाम होईल असं त्याचा परिणाम नक्कीच होत चाललेला आहे। आणि याचा नाही, ह्याच्या आधीपासून पण खूप त्रास झालाय। तुम्ही काही मागची जी आंदोलनं आहेत ती बघितली, आपण स्थानिक आहात का, तुम्हाला माहिती आहे की ग्राउंड लेवलला काय अडचणी झाल्या आणि अडचणी ह्या किती समोर आले हे तुम्हाला माहिती आहे। 100 अडचणी झाल्या असतील तर त्यातली एखादी अडचण समोर आलेली आहे फक्त, बाकीच्या 99 अडचणी समोर आल्या नाही, कारण की लोकांनाही तिथं जगायचंय। आज एखादा माणूस कंपनीचं एखादं गारण मांडायला पुढे आला, कंपनीचं गारण नीट होतं, नंतर तो माणूस टार्गेट केला जातो।
याच्यामुळे किती अडचणी समोर येतात हाही मोठा प्रश्न आहे या सगळ्या याच्यात. हो, पण त्याच्या बाबतीत तुम्ही सांगितलं की आम्ही तिकडे करतोय. थोडं मोठं शब्द. खूप खनिज त्या बाबतीत आपण ते खूप चोरले गेलो तर किती तुम्ही चोरलं गेलं म्हणलं नाही, अनधिकृत 2 खनिजे तिथं उत्खनन झालंय, त्याचं नियमितीकरणासाठी जे काही आवश्यक असेल ते करून घ्यावं. तिथं जी कोणती कंपनी येत असेल त्या कंपनीला आड लावू नये, त्या कंपनी येण्यापासून थांबू नये. त्याचा इम्पॅक्ट जर प्रशासनाने त्या जागेवरती काही कार्यवाही केली तर येणाऱ्या त्या कंपनीवरती त्याचा इम्पॅक्ट. कंपनीच्या आड आम्ही बिलकुल म्हणत नाही की झालेल्या चुकीच्या गोष्टी तुम्ही नियमीकृत करा किंवा त्या ऍक्सेप्ट करा. त्याला रितसर परवानग्या कशा देता येतील, काय करता येतील, ह्या तुम्ही त्यांना आमदारांचे जे नातेवाईक आहेत, दाभाडे परिवारांची ती जागा होती, त्यांनी सांगावं. ओके बापू, तुम्ही तिथले स्थानिक आहात, या संपूर्ण राजकारण हे संपूर्ण केलं जाते का काय? तिथं त्या ठिकाणी आमची आंबळे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये ह्या सगळ्या नवीन कंपन्या आल्या आहेत. आणि ग्रामपंचायत म्हणून किंवा स्थानिक भूमिपुत्र म्हणून, स्थानिक नागरिक म्हणून आम्ही सर्व कंपनी त्या ठिकाणी स्वागत केलंय. आणि करत असताना निश्चित प्रकारे ह्या कंपन्या आल्यामुळे अनेक तरुणांना तिथं रोजगार मिळणार. आणि ह्या खरं तर एक वर्षभराच्या कालखंडामध्ये सगळ्या कंपन्या उभ्या राहत असताना ठीक आहे की रणजित शेट्टी सांगितल्याप्रमाणे काही थोड्याफार बाबा बांधकामाच्या त्रुटी असतील, परंतु ज्या काय प्रशासकीय सगळ्या मान्यता आहेत त्या ठिकाणी त्या सर्व कंपन्यांनी घेतलेल्या आहेत. आणि घेतल्यानंतर देखील आता काय हा उद्योग खऱ्या अर्थाने कंपन्याला अडवायचं, कंपन्याची कामं पाडायची, हा घाट का घातला जातोय याचे मूळ कारण आम्हाला शोधावं लागेल. आणि मी भारतीय जनता पक्षाचा माझ्या वडिलांपासून, जनसंघापासून आम्ही आमचं घरानं काम करतोय. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, या देशाचे कणखर नेतृत्व प्रधानमंत्री मोदी साहेब असतील, की ह्या देशामध्ये अनेक इतर देशातले उद्योगधंदे आले पाहिजे, रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि हा देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, हे यांचं स्वप्न असताना अशा प्रकारचा जर उद्योग इथं बाहेरच्या कंपन्या येणाऱ्या उद्योग व्यवसायामध्ये अडथळा आणून जर खऱ्या अर्थाने त्यांचं पाडण्याचं काम, त्यांना त्रास देण्याचं काम होत असेल तर हे दुर्दैव आहे. त्याचा मी जाहीर ग्रामस्थ म्हणून निषेध करतो. आणि खऱ्या अर्थाने आम्ही ह्या संपूर्ण कंपन्यांच्या बरोबर त्या ठिकाणी आमची संपूर्ण ग्रामपंचायत असेल, सगळे नागरिक असेल, आम्ही ठामपणे त्यांच्या बरोबर आहोत. कुठल्या प्रकारचं कंपनीला कुठल्याही विटालाही आम्ही त्या ठिकाणी हात लावून देणार नाही. राहिला प्रश्न प्रशासनाचा, पीएमआरडीने सुद्धा त्या ठिकाणी चौकशी करावी. आणि जे अनियमित काम जे ज्यादा झाले ते नियमित करण्याचे सुद्धा अधिकार पीएमआरडीला आहेत. मग हा पाळण्याचा घाट का घातला, हा माझा खऱ्या अर्थाने सवाल आहे. आणि म्हणून त्या ज्या आलेल्या कंपन्या आमच्या ग्रामपंचायतीमध्ये निश्चित प्रकारे त्याला सहकार्य केलं जाईल. आणि रोजगारासाठी ज्या काही संधी उपलब्ध आहे त्याचा आम्ही निश्चितप्रमाणे मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.